Both and you're watching me on Typical Content. Welcome back to the channel. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी ब्रेकवरती जाणार आहे आणि ज्यांना जी माझी जवळची मंडळी आहेत त्यांना माहीत आहे की का तुम्ही ब्रेक घेते बिकॉज रिसेंटली वी हॅव वेलकम्ड आवर बेबी इन जानेवारी अँड त्यासाठीचा हा ब्रेक घेतला गेला होता आणि अजून काही महिने तो कंटिन्यू होणार आहे डेफिनेटली. सो या दॅट्स हाव मदरहूड लुक्स आय बिलीव्ह बिकॉज जे आपण टी व्ही सिरियलमध्ये बघतो ॲड्समध्ये बघतो की अशी मम्मा आहे संतूर मम्मा आहे, असं नसतं. ॲक्च्युअल मदरहूड लुक्स लाईक दिस, एक मेसी हेअर जे मी 2-3 दिवस झाले मी विंचरले नाही आहेत, न केलेले आयब्रोज आणि असंख्य ब्रेकआउट्स. तुम्हाला तुमच्या शरीरावरती खूप साऱ्या वेळा छटा दिसायला मिळतील, झोप तुम्हाला मिळणार नाही. खूप सारे असे माझे अनुभव आहेत जे मी कधी घेतले नव्हते, फक्त ऐकून होते, पण जे मी सध्या एक्सपिरियन्स करते आणि इट्स टोटली डिफरंट. आय वोंट लाय की हे सगळं खूप ड्रीमी आहे आणि मजा येते, अरे बापरे नवीन बाळ, असं नाही आहे. तुमची फाटते. द मोमेंट तुम्हाला डिस्चार्ज मिळतो हॉस्पिटलमधून आणि तुम्ही घरी येता, तुमची फाटते ऑनेस्टली स्पीकिंग. आणि एवढं सोपं नाही आहे. जी लोक तुम्हाला फोर्स करतात ना की कधी करताय प्लॅन, कधी येत आहे तुमचं तिसरं काय म्हणतो तिसरी व्यक्ती, इट इज फकिंग डिफिकल्ट. खूप जास्त डिफिकल्ट आहे ह्या गोष्टी. आणि माझा एक्सपिरियन्स म्हणाल तर ह्याचे खूप सारे काय म्हणू आपण, खूप सारे मुद्दे आहेत ॲक्च्युली. की फर्स्ट 2 ते 3 अशा गोष्टी आहेत की ज्या तुमच्याकडे असायलाच हव्यात इफ यू आर प्लॅनिंग टू हॅव अ बेबी. फर्स्टली लेट मी टेल यू, तुम्हाला बाळ होणं, तुम्हाला मूल होणं म्हणजे असं नाही तुम्ही आई बाबा झालात. यू कुड से की तुम्हाला मूल झालं. आई बाबा व्हायला खूप जास्त परीक्षा असते ॲक्च्युलीमध्ये. आई बाबा इतकं सहजासहजी नाही होतात. तर आपल्याकडे ते म्हणणंच चुकीचं आहे की बाळ झाल्यावरती आम्ही आई बाबा झालो. आई बाबा असं नाही होत आहे जस्ट बिकॉज तुम्ही एक बेबी डिलिव्हर केलं. सो येस, आता सकाळनंतर डायरेक्टली रात्र झालेली आहे. रात्रीचे ऑलमोस्ट मध्यरात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन मी दुपारच्या 2 नंतर मी आता 2 वाजता मी फ्री झालेली आहे. सो येस, आय वॉज सेईंग की बिफोर यू प्लॅन युअर प्रेग्नन्सी 2 ते 3 गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहेत की त्याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. पहिलं तर तुमचा फायनान्स, तुम्ही आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहात. दुसरं, तुमच्याकडे किती मॅनपॉवर आहे. तुमची काळजी घ्यायला, नवीन येणाऱ्या बाळाची काळजी घ्यायला किती लोकं आहेत. कारण की अर्थातच आई त्या दरम्यान त्या पिरियडमध्ये तिच्याकडे तेवढी ताकदच नसते, मेंटली, इमोशनली, फिजिकली सगळ्याच दृष्टीने. आणि बाळाचे वडील जर म्हटले तर ती एक व्यक्ती सगळीकडे नाही पळू शकत अर्थातच. पण येस, त्याला काही अपवाद असतात. जसं माझा नवरा आहे, माझा पार्टनर आहे, त्याविषयी मी नक्कीच नंतर बोलेन. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जी मुलगी जिला आई होऊ इच्छिते तिच्याकडे
फिजिकल स्ट्रेंथ किती आहे, तुमची शारीरिक क्षमता, तुमची कपॅसिटी किती आहे. बिकॉज ही बिलकुलच इझी जर्नी नसणार आहे. द मोमेंट यू कन्सीव्ह तिथून डिलिव्हर झाल्यानंतरसुद्धा आम्हाला आत्ताच कळतं आहे की डिलिव्हर झाल्यानंतर जे 3 महिने असतात तो 4th ट्रायमॅस्टर असतो आणि तोसुद्धा तितकाच क्रुशियल असतो जितके आधीचे 3 असतात. सो या गोष्टींचा खूप विचार करायला पाहिजे. जसं मी म्हणाले आर्थिकरित्या हे तर खूप उघड आहे की म्हणजे पैशाचं सोंग कोणी करूच नाही शकत. सोनोग्राफीज, डॉक्टरची फी, वॅक्सिनेशन्स, आईचे वॅक्सिनेशन, फ्लू वॅक्सिन्स आणि बाळाचे वॅक्सिन्स हे अत्यंत महाग आहेत. मेडिसिन्स आणि एकंदर मेडिकल क्षेत्र जे आहे ते फारच एक्सपेन्सिव्ह झालेलं आहे. आणि वेन इट कम्स टू युअर प्रेग्नन्सी खूप जास्त तुम्हाला पैसा मोजावा लागतो. मी मला कुठल्या हॉस्पिटलचं नाव घ्यायला नाही आवडणार, पण जिथे मी राहते मुंबईमध्ये तिथं जेवढे पण नामांकित हॉस्पिटल्स आहेत आणि जे आपल्या मेडिकल इन्शुरन्समध्ये जे बसतात, जे लिंक्ड आहेत, त्यांनी मला ऑलमोस्ट 2.5 ते 2.5 ते 3 लाखाचा फक्त बाळ डिलिव्हर करण्याचा पैसा आणि फी सांगितलेली आहे. बाळाचे कपडे वेगळे, आईचे कपडे वेगळे, खानपान वेगळं, हे तर 3 लाखामध्ये येत नाही. इट जस्ट बाळ डिलिव्हर करणं आणि त्या एक छोट्याशा रूमचं रेंट, दॅट टू फक्त 2 ते 3 दिवसाचं. सो असे हॉस्पिटल्स मी बघितले आहेत. मी ऑलमोस्ट 3 डॉक्टर चेंज केलेत आणि फायनली 3ऱ्या डॉक्टरवर येऊन आम्ही फायनलाईज केलं की आपण इथे बाळ डिलिव्हर करतो आहे करून. सो खूप एक्सपेन्सिव्ह असतं. सोनोग्राफीसुद्धा तेवढ्याच एक्सपेन्सिव्ह आहेत. एक सोनोग्राफी तुमची 3-3 हजाराची, 2800ची, 3500ची आणि त्याच्यामध्ये अजून एक फॅड आहे 3D 4D, जे तुम्हाला तुमचं बाळ ॲक्च्युअलमध्ये कसं बाळ पोटामध्ये आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची एक वेगळी प्रोसिजर आहे. ते तुम्ही बघू शकता. अर्थात मला बघायला नाही मिळालं कारण की आमचं बाळ खूपच जास्त चंचल होतं त्या दरम्यान, सो मला ते नाही करता आलं. बट अर्थात या गोष्टीचा पैशाचा नवरा बायको ज्या आई वडील होऊ इच्छितात त्यांनी नक्कीच विचार करावा. दुसरी गोष्ट, मॅनपॉवर. तुमच्या घरात कोण कोण आहे, तुमची काळजी घ्यायला कोण आहे. बाळ डिलिव्हर करायच्या आधी, डिलिव्हर करतानाचा जो काळ आहे तो आणि त्यानंतरचा काळसुद्धा. कारण की आय वोंट से काही स्पेसिफिक जेवणच जेवा असं नाही, पण जे काही तुम्ही बेसिक जरी जेवण जेवाल, डाळ भात, फक्त डाळ भात जरी, तो डाळ भातसुद्धा बनवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसते. आणि जर तुमच्याकडे मॅनपॉवर नाही, तुमचा पार्टनर, तुमचा नवरा जर तुमच्या इतर गोष्टींकडे बघतो आहे, तर यू कॅनॉट एक्सपेक्ट की तो घरी जाऊन जेवण बनवेल, अर्थातच. सो ह्या गोष्टी आहेत, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण इट मॅटर्स अ लॉट. कारण की एक वेळ अशी येते की तुम्ही नवरा बायको तुम्ही खूप थकता आणि अर्थातच जी आई आहे जिने बाळ डिलिव्हर केलेलं आहे तिचा खूप शिफ्ट झालेला असतो मेंटली. तिचे हार्मोन्स खूप वरखाली होत असतात, माझे अजूनही होतात. आणि आय वुड से यू वोंट बी एबल टू गो बॅक टू युअर प्रिवियस लाईफ. लाईक तुम्ही आधीसारखं तुम्ही नाही होता येणार तुम्हाला.
तुम्ही रिवायर होता, तुम्ही नव्याने घडता. इमोशनली, फिजिकली तुम्ही नव्याने घडत असता. तुम्हाला परत पहिल्यासारखी तुमची पर्सनॅलिटी होणं अशक्य आहे. आणि ते झालं तरी आय वुड से त्याला खूप जास्त 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 वेळ लागेल. माझं बाळ उठतं आहे. ऑलराईट. आणि सी आय फॉरगॉट माय तिसरा मुद्दा बिकॉज मॉमी ब्रेन. येस, तिसरा मुद्दा वॉज की जी मुलगी आई होऊ इच्छिते तिच्यामध्ये किती क्षमता आहे, शारीरिक क्षमता. जे आपण म्हणतो की ती एक दैवी शक्ती असते की जेव्हा तुम्ही कन्सीव्ह करता आणि तुम्ही डिलिव्हर करता तेव्हा तुमच्याकडे आपोआपच एक शक्ती येते. असेलही, बट टू बी व्हेरी ऑनेस्ट माझं प्रॅक्टिकल असं मत आहे की एकदा तुमच्याकडे बाळ आहे आणि ते डिलिव्हर करण्याच्या स्टेजवर आहे, देर इज नो गोईंग बॅक. तुम्ही पुन्हा मागे जाऊ नाही शकत. त्यामुळे तुम्हाला ते डिलिव्हरच करावं लागतं. त्याच्यानंतरचा होणारा त्रास तुम्हाला सहनच करावा लागतो. त्याच्यामध्ये काही इफ्स अँड बट्स नाही आहे. सो दैवी शक्ती असेलही, पण इथे काही ऑप्शनसुद्धा नाही आहे. सो तुम्हाला तो सहनच करावा लागेल. आणि लेट मी टेल यू, जेवढं ग्लोरिफाय केलं जातं आपल्या टी व्ही सिरियल्समध्ये किंवा ज्या संतूर ममा आणि पियर्सच्या ॲडमध्ये जशा मुली असतात असं मदरहूड नसतं. मदरहूड इज लाईक दिस, जशी मी आत्ता आहे. नो मेकअप, नो नथिंग. चेहऱ्यावरती असंख्य ब्रेकआउट्स. तुम्हाला पाणी प्यायला, तुम्हाला जेवायला वेळ नसतो. आणि माझे गेले 50 दिवस मी ऑटो पायलटवर आहे. सारखाच दिवस, सारखीच रात्र, सारखीच संध्याकाळ आणि सारखीच पहाट. तुम्ही सूर्य उगवताना पण बघाल, सूर्य मावळतानासुद्धा बघाल. सेम ह्याच्यामध्ये, सेम लूपमध्ये. आणि हे लूपवरती चालत राहतं आहे. अजूनही माझ्यासोबत हे चालू असतं. त्यात बाळाचे मूड चेंज होत असतात बिकॉज त्याचं 3rd वीकमध्ये 6th वीकमध्ये त्याचं ब्रेन डेव्हलपमेंटचं स्टेज खूप पीकवर असते. सो आय वुड से तुम्हाला ते दोन्हीही व्यक्ती, बाळ आणि आई, हे दोन्हीही वेगवेगळे जगातून आलेली लोकं असतात आणि ते एकमेकांसोबत दोन्ही पण कोपअप करायला बघतात बेसिकली. सो खूप डिफिकल्ट आहे. मला जर जमलं तर कदाचित मी काही फोटोज शेअर करेन की खूप ड्रायनेस. माझ्या बाबतीत मला खूप सारी इचिंग होत होती बिकॉज जे आपलं शरीरामध्ये जे ॲसिड असतं त्याची मात्रा जास्त झाल्यावरती खूप शरीराला खाज येते प्रेग्नन्सीमध्ये. तुमचं डायजेशन नीट होत नाही. माझ्या बाबतीत ते होतं की मला काही डायजेस्ट होत नव्हतं. तुम्हाला झोप नीट लागत नाही बिकॉज शेवटी असं होतं की तुमचं शरीर इतकं जड होतं की यू जस्ट फील की एकदाचं हे बाळ बाहेर येऊन जाऊ देत आणि मला मोकळं करा. पण असं तुम्ही मोकळं होत नाहीत. सो खूप साऱ्या गोष्टी असतात. सो आय वुड से चांगल्या आहेत गोष्टी, बट जितक्या फेरीटेलसारख्या लोकं आपल्याला सांगतात किंवा सल्ले देतात इझिली की तुम्ही आता मनावर घ्या, ते तितकं सोपं नाही. आणि त्यानंतरसुद्धा ज्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज 100x वाढणार आहेत, त्याबद्दल तुम्ही विचारच नाही करू शकत. सो आणि डेफिनेटली मी माझी जर्नी कशी होती, माझी प्रेग्नन्सी, माझी डिलिव्हरी कशी झाली, त्यानंतर माझे मूड स्विंग्स कसे राहिले,
मला माझ्या परिचयाची लोकं होती, माझे नातेवाईक, माझे घरातले, त्यांच्याशी माझं इंटरॅक्शन किंवा बाळाशी माझं इंटरॅक्शन कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी मला शेअर करायला नक्कीच आवडतील. आणि लवकरच आपण त्याचा एक नवीन ब्लॉग बनवू. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर.